आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। शिरूरच्या पिंपरखेड इथलं वनविभागाचं कार्यालय ग्रामस्थांनी पेटवून दिलं। त्यासोबतच वनविभागाची कारही संतप्त जमावानं पेटवल्याची घटना घडली। या भागात बिबट्याने एका 13 वर्षाच्या मुलावर हल्ला केला आणि यात लहानग्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। नरभक्षक बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। बेल्हे जेजुरी अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना संतप्त जमावानं वनविभागाची कार पेटवली। त्यानंतर जमावानं पिंपरखेडमधील वनविभागाचं कार्यालय देखील पेटवलं। दरम्यान जमावानं वनमंत्री किंवा जिल्हाधिकारी येईपर्यंत मुलाचं पार्थिव नेण्यास नकार दिलाय। साहेब म्हणले आम्हाला कलेक्टरची परवानगी इथं या ठिकाणी आले पाहिजेत। कलेक्टरची परवानगी देता देता आजही 8-10 दिवस होऊन गेलेत। आम्हाला कलेक्टर या ठिकाणी एक दिवस सुद्धा भेट द्यायला येत नाही। साधं किती माणसं मारणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही आम्हाला इथे या ठिकाणी भेट देणार आहेत? आम्हाला कळलं पाहिजे ना आमचं जीवन कसं आहे। तुम्हाला काय त्या एसी मध्ये जाऊन तुम्ही आज दिवसा छान छान गप्पा मारताय तिकडं, इथं आज आम्ही मरायला लागल्या दिवसात तुम्हाला सांगतो हल्ले होत आहेत। आज लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा प्रश्न। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ही दुर्दैवी घटना आहे। मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो। उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे, कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे। लोकांनी खूप काही सहन केलं, फार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे।